तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या एएल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2025 आतापर्यंत झालेल्या सर्व शिफ्टमधील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, सुरूपासून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूया प्रश्न क्रमांक पहिला। पोषण अभियानाचे उद्दिष्ट साधण्यासाठी अंगणवाडीत कोणत्या तंत्राचा वापर होतो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 मोबाईल ॲप्स या तंत्राचा वापर पोषण अभियानाचे उद्दिष्ट साधण्यासाठी अंगणवाडीमध्ये होतो। पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा। गरोदर महिलांना पोषण अभियानात कशा प्रकारे सहाय्य दिले जाते? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 पहा, पोषण आहार व तसेच योग्य वेळेची तपासणी अशा प्रकारचे सहाय्य गरोदर महिलांना पोषण अभियानामध्ये दिले जाते। पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा। त्याने हे तातडीने केले वाक्यात तातडीने हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केवळ प्रयोगी या प्रकारचा तातडीने हा शब्द आहे। पाहूया प्रश्न क्रमांक चौथा। जननी सुरक्षा योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? जननी सुरक्षा या योजनेची उद्दिष्टे। तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 पहा, माता आणि नवजात मुलांचे आरोग्य सुधारणे असे जननी सुरक्षा योजनेची उद्दिष्टे आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 5वा। इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? इंडिया गेट हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या शहरामध्ये इंडिया गेट स्थित आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6वा। कुपोषण रोखण्यासाठी ICDS योजनेत कोणत्या प्रकारचे अन्न पुरवठा दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मित्रांनो, पोषण आहार अशा प्रकारचा कुपोषण रोखण्यासाठी ICDS या योजनेमार्फत अन्न पुरवठा केला जातो। पाहूया प्रश्न क्रमांक 7वा। विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशींवर आधारित आहे? विद्यापीठ कायदा। तर ऑप्शन क्रमांक 3 रॅले कमिशन या कमिशनच्या शिफारशींवर विद्यापीठ कायदा आधारित आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 8वा। पोषण अभियानात गावातील कुठले पदधारी व्यक्ती पोषण माह साजरा करण्यास मदत करतात? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 सरपंच हे पोषण अभियानात गावातील पोषण माह साजरा करण्यास मदत करतात। पाहूया प्रश्न क्रमांक 9वा। गरोदर स्त्रियांचे कोणते लसीकरण अंगणवाडीतून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मित्रांनो, TT म्हणजेच टिटॅनस हे लसीकरण गरोदर स्त्रियांचे अंगणवाडीतून केले जाते। पाहूया प्रश्न क्रमांक 10वा। वित्त आयोगाकडून पंचायती राज संस्थांना मिळणारे अनुदान कोणाला द्यावे लागते? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 पहा, ग्रामपंचायत यांना वित्त आयोगाकडून पंचायती राज संस्थांना मिळणारे अनुदान द्यावे लागते। पाहूया प्रश्न क्रमांक 11वा। पोषण अभियानात बालकांसाठी नियमित आहारांच्या प्रमाणाचे पालन कोण करते? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 अंगणवाडी सेविका हे पोषण अभियानात बालकांसाठी नियमित आहारांच्या प्रमाणाचे पालन करते। पाहूया प्रश्न क्रमांक 12वा। अंगणवाडी सेविकांना मुलांची पोषण तपासणी करण्यासाठी कोणती साधने दिली जातात? तर पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 अंगणवाडी सेविकांना वजन काटा व तसेच मापपट्टी असे साधने मुलांची पोषणे तपासण्यासाठी दिली जातात। पाहूया प्रश्न क्रमांक 13वा। सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली।
पाहूया प्रश्न क्रमांक 14. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी खालीलपैकी कोणते कलम वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 368 हे कलम राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी वापरले जाते. पाहूया प्रश्न क्रमांक 15. ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्राची स्थापना कशासाठी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पोषण सेवा देण्यासाठी ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्राची स्थापना केली जाते. पाहूया प्रश्न क्रमांक 16. गर्भवती महिलांना ICDS योजनेतून कोणती सेवा दिली जाते? तर पहा मित्रांनो, वरीलपैकी सर्व म्हणजेच पोषण आहार, लसीकरण व तसेच नियमित आरोग्य तपासणी अशा प्रकारची सेवा गर्भवती महिलांना ICDS या योजनेतून दिली जाते. पाहूया प्रश्न क्रमांक 17. अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कालावधी किती असतो? अंगणवाडी सेविकांना दिला जाणारा प्रशिक्षण कालावधी किती असतो? तर पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 6 महिने एवढा अंगणवाडी सेविकांना दिला जाणारा प्रशिक्षणाचा कालावधी असतो. पाहूया प्रश्न क्रमांक 18. ICDS मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य राहील. जमीन सुधारणा या घटकाचा समावेश ICDS या योजनेमार्फत होत नाही. त्याचबरोबर पोषण, आरोग्य तपासणी व शिक्षण या तिन्ही घटकांचा समावेश ICDS या योजनेमध्ये केला जातो. पाहूया प्रश्न क्रमांक 19. पोषण अभियानात कोणत्या पोषक घटकांचा समावेश केला जातो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे या पोषक घटकांचा समावेश पोषण अभियानात केला जातो. पाहूया प्रश्न क्रमांक 20. पोषण अभियानात कमी पोषण असलेल्या मुलांसाठी कोणत्या विशेष उपचाराचा वापर केला जातो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 उपचारात्मक अन्न या प्रकारचे पोषण अभियानात कमी पोषण असलेल्या मुलांसाठी विशेष उपचार केला जातो. पाहूया प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका भरतीमध्ये कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते? खालीलपैकी अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थानिक प्रमाणपत्र या प्रमाणपत्राची महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका भरतीमध्ये अत्यंत आवश्यकता असते. पाहूया प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या तारखेला ICDS योजना सुरू झाली? तर खालीलपैकी कोणत्या तारखेला ICDS ही योजना सुरू झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1975 या रोजी ICDS ही योजना सुरू झालेली आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 23. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना केव्हापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 2010 या वर्षापासून इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू झाली आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 24. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना कोणामार्फत येते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, महिला व बाल विकास मंत्रालय यामार्फत इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना येते. पाहूया प्रश्न क्रमांक 25. आरोग्य विधेयक पारित करणारे पहिले राज्य कोणते? आरोग्य विधेयक पारित करणारे पहिले राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे राज्य आरोग्य विधेयक पारित करणारे पहिले राज्य आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.